राजगुरुनगर शहरातील एका खाजगी क्लासमध्ये खरं तर विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्यांवरती हल्ला केला. कुणी हल्ला केला याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. नक्की काय घटना होती, त्या विद्यार्थ्याचे मयत विद्यार्थ्याचे पालक आपल्यासोबत आहेत. खरं तर आज ज्या पद्धतीने तुमच्या मुलावरती हल्ला, काय नक्की तुम्हाला सकाळी प्राथमिक माहिती मिळाली? मला प्राथमिक माहिती फक्त मुलांची भांडणं झाली आहेत क्लासमध्ये त्याच्या, आणि तुमच्या मुलाला दवाखान्यात नेलेलं आहे, ही मला प्राथमिक माहिती भेटली. मी ड्युटीला निघालो होतो सकाळी वाई येथे जाण्यासाठी. परंतु सकाळी तुम्हाला अशी माहिती मिळाली, नक्की त्याचा मृत्यू झाला. त्याच्या क्लासच्या टीचरने आईला फोन केला होता की मुलांमध्ये भांडणं झाले ते क्लासमध्ये, तुम्ही त्वरित हॉस्पिटलला जा. त्याला हॉस्पिटलला नेलेलं आहे. ते माझे मित्र तिथे राहतात, त्यांनीच हॉस्पिटलला त्याला घेऊन गेले. पण त्यांचा ज्यावेळी ते तिथे पोहोचले, मॅडम पळत आल्या वाटतं क्लासच्या बाहेर, त्याला ओढून बाहेर आणला. आणि मग बाहेर एकटा माणूस एवढं मारू शकत नाही ना, म्हणजे हा प्री प्लॅन असू शकतो काहीतरी. त्याला क्लासच्या बाहेर ओढत आणलं होतं, कोणतरी मारत होतं. ज्यांनी दवाखान्यात नेलं त्यांनी ही माहिती दिली मला. क्लासमध्ये एवढा धारदार शस्त्र घेऊन विद्यार्थी बसतोय. हा, मग हेच मला म्हणायचंय की त्याच्यात काय आता काय काय बोलू काय आता. याच्या अगोदर काय कशावरून काय कारण असं तुम्हाला काय वाटतं? नाही सांगू शकत सर, कारण तो मुलगा इतकं शांत होता की मी आजपर्यंत माझ्या मुलीला पण आणि त्याला पण एक फटका सुद्धा मारलेला नाही. माझ्या मुलीला विचारा, म्हणा पप्पांनी तुला कधी आयुष्यात मारलंय किंवा बहिणीला मारत होते कधी? मी आजपर्यंत त्याला एक फटका सुद्धा मारलेला नाही अजिबात. म्हणजे एवढा शांत होता तो. आता पुष्कर आपल्यात नाहीये नक्की. काय वाटतं, काय भावना? काय ज्या तिथे काही सांगू शकतो, ज्याचं जातं त्यालाच कळतं. तो परत येणार आहे का आता? पण तो भांडणं वगैरे करत नव्हता कुणाबरोबर, एवढंच म्हणून. त्याच्या अगोदर काय भांडणं झाली होती? याच्या अगोदर काय काय नक्की झालं? माझ्या कानावर कधीच कोणती भांडणं चाललं नाही. आणि तो घरात खूप शांत होता. त्याला मी आजपर्यंत कधी मारलेलं नाही. पण ज्यावेळी मी घरात जाईल त्यावेळेस तो आपलं शांत असायचा. सकाळी सुद्धा माझ्याबरोबर काही बोलला नाही. सकाळी मी त्याला म्हटलं, भावाचं 3 वर्ष पूर्ण होतं ते 2-3 दिवसांनी, तर त्यांना नैवेद्य वगैरे दाखव म्हणलं काकांना, आणि क्लास व्यवस्थित करतो, पुढच्या महिन्यात क्लासची फी भरून टाकतो. तो कितवी शिकत होता? काय 10वीत शिकत होता. आणि खाजगी क्लास किती महिन्यापासून लागला? त्याची बहीणही त्याच क्लासला होती 10वीला असताना, आणि आत्ता बहीण 12वीला आहे त्याची. तर तिनेच ऍडमिशन घेतलं होतं. ती म्हटली पप्पा क्लास चांगला आहे, हा अभ्यासात थोडा ढ आहे, त्या क्लासमध्ये 5-10% तरी वाढून येईल. ज्यांनी मारहाण केली हा त्याचा मित्र होता? कधी तो तुमच्या घरी आला होता? नाही, माझ्या घरी कधीच नाही. त्याचा एकच मित्र फक्त माझ्या घरी होता. तो आमच्या शेजारी घरी येत होता सकाळी क्लासला जाण्यासाठी. 2 जण बरोबर जात होते सायकलवर क्लासला. बाकी त्याचे मित्र कधीही आमच्या घरी आलेले नाही. आणि मी आठवड्यातून अपडाऊन करतो, त्याच्यामुळं इतर वेळी त्याची मम्मी सांगू शकते आता की त्याचे मित्र येत होते की नव्हते घरी. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा जो मुलगा आता एकदम शांत स्वभावाचा होता, मात्र ही जी भांडणं झाली, भांडणाचं रूपांतर मारामारीचं रूपांतर खुनामध्ये, हे मात्र या ठिकाणी भयानक म्हणावं लागेल. मात्र एकंदरीत ज्या मारेकऱ्यांनी याचा खून केला त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशीच मागणी देखील त्याचे वडील करताना पाहायला मिळतात. तेव्हा अतुल साहेब सुनील टीव्ही मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.